मित्र हो, गेल्या तासाला आपण पाठीमागच्या आधुनिक भूगोल संप्रदाय याचा आपण अभ्यास करत होतो. हा अभ्यास करत असताना भूविज्ञानाचा विकास हा कशा प्रकारे होत गेला, एकूणच भूविज्ञानाची असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी यापूर्वी आपण अभ्यासलेली होती. ग्रीक लोकांचं भूविज्ञानाच्या विकासामध्ये असणारं योगदान अभ्यासत असताना काही ग्रीक तत्ववेत्ते आणि त्यांनी मांडलेल्या भूविज्ञानामधील संकल्पना याचा विचार, याचा अभ्यास पाठीमागच्या तासाला आपण केलेला होता. आधुनिक भूगोल संप्रदाय अभ्यासत असताना अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकात भूविज्ञानामध्ये होऊन गेलेले जे भूगोलवेत्ते आहेत, भूगोल तज्ज्ञ जे होऊन गेले, यांचा उल्लेख हा आधुनिक भूगोल संप्रदायामध्ये केला जातो. आधुनिक भूगोल संप्रदाय म्हणजे स्कूल ऑफ मॉडर्न जिओग्राफी म्हणजे काय? आधुनिक भूशास्त्राला तात्विक आधार हा प्रामुख्यानं इमॅन्युएल कांट या शास्त्रज्ञानं दिला असं मानलं जातं. तर मी दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली होती की आधुनिक भूगोलाचा पाया, आधुनिक भूविज्ञानाचं शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचं काम किंवा सुरुवात जर कोणी केली असेल तर ते जर्मनमधील 2 शास्त्रज्ञ होते. ते म्हणजे अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट आणि कार्ल रिटर ही ती 2 नावं आहेत. या 2 शास्त्रज्ञांनी भूविज्ञानामध्ये स्वतंत्र ज्ञानशाखा ह्या निर्माण केल्या आणि भूगोल हे एक शास्त्र आहे, भूगोल एक विज्ञान आहे आणि या भूगोलाचा असणारा अभ्यास, भूगोलाचा असणारा विकास हा प्रामुख्यानं ह्या वैज्ञानिकांनी केला असं मानावं लागतं. आणि म्हणून आधुनिक भूगोलाचे जनक, आधुनिक भूगोलाचा ज्यांनी पाया घातला, हे जे विचारवंत होते, हे जे शास्त्रज्ञ होते, हे जर्मन शास्त्रज्ञ. कोणते? त्यातला पहिले अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट आणि दुसरे म्हणजे कार्ल रिटर. या शास्त्रज्ञांनी काय केलं तर स्वतंत्र ज्ञानशाखा, भूगोल काय आहे तर स्वतंत्र ज्ञानशाखा आहे आणि ते एक विज्ञान आहे, ते एक शास्त्र आहे. याची मांडणी ही शास्त्रशुद्ध स्वरूपात त्यांनी केली आणि म्हणूनच आधुनिक भूगोलाचे जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो. आता गेलेल्या शतकामध्ये प्रामुख्यानं तिथून आजपर्यंत या शास्त्राचे तत्त्वज्ञान असेल, व्याख्या असतील, या विज्ञानाची व्याप्ती असेल, स्वरूप आणि संकल्पना व दृष्टिकोन यामध्ये अनेक बदल होत गेले. हे कालानुरूप झालेले जे बदल आहेत हे अत्यावश्यक सुद्धा होते. यामधूनच या शास्त्राचे गणितमान स्वरूप हे स्पष्ट होत गेले. आज जगातील सर्व देशामध्ये भूगोलाचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. मात्र या शास्त्राचा विकास, संशोधन, या विषयाची अभ्यास पद्धती, या विषयामध्ये असणारे मूलभूत संकल्पना या गेलेल्या शतकाच्या मध्यात प्रामुख्यानं जर्मन, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, सोव्हिएट रशिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या. म्हणून या देशातील भूगोल संप्रदायाचा, स्कॉलर्सचा आपल्याला अभ्यास हा आवर्जून करावा लागतो. बघा, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की प्राचीन काळामध्ये
भूगोलाचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणात केला जात होता. प्राचीन काळी भूविज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना या मोठ्या प्रमाणात मांडल्या गेल्या. परंतु या विषयाच्या अभ्यासाचं असणारं स्वरूप, या विषयाच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या संकल्पना, या विषयामध्ये असणारं तत्त्वज्ञान, या विषयाची असणारी व्याख्या, तिचं असणारं स्वरूप, व्याप्ती इत्यादी दृष्टिकोन हा शास्त्रीयदृष्ट्या मांडण्याला सुरुवात जी झाली ती म्हणजे 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं झाली असं आपल्याला मानावं लागतं. आता सर्वसाधारणपणे 19व्या शतकाच्या अखेरीस काय झालं तर भूविज्ञानाचं स्वरूप हे आधुनिक बनलं, मॉडर्न अशा प्रकारची सुरुवात झाली. कार्ल रिटर असतील, अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट असतील, यांच्या मृत्यूच्या नंतर 1904 मध्ये रिस्तोफेन आणि 1905 मध्ये रॅडझेल या शास्त्रज्ञांचा मृत्यू ज्यावेळी झाला त्यावेळी त्यांचे असणारे विद्यार्थी हे त्यांचं कार्य हे पुढं चालवत होते. आता 1859 मध्ये ज्यावेळी कार्ल रिटर आणि हम्बोल्ट यांचा मृत्यू झाला 1859 मध्ये, मी आता तुम्हाला सांगितलं की हे जे दोन शास्त्रज्ञ होते कोण, कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनी जर्मनीमध्ये, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात भूविज्ञानाचा प्रसार केला, विकास केला. त्यांनी प्रचंड प्रमाणात प्रवास केलेला होता. नंतर आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. युरोप खंड असेल, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंड असेल, आशिया खंड असेल इत्यादी खंडांचा त्यांनी त्या काळामध्ये कोणती साधनं उपलब्ध नसताना मोठ्या प्रमाणात प्रवास केला. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनाही त्या काळात त्यांनी मांडलेल्या होत्या आणि म्हणून या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची भूविज्ञानामधील प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे किंवा त्यांचा उल्लेख करण्या इतपत मोठी आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आता प्रामुख्यानं फ्रेंच भूगोल संप्रदायाचा ज्यावेळी आपण विचार करू की आता मी तुम्हाला सांगितलं की जर्मन संप्रदायाचा अभ्यास करत असताना मोठ्या प्रमाणात काय झालं तर 19व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच जर्मन भूगोलशास्त्राच्या विकासास गती प्राप्त झालेली होती. परंतु 1859 हे जे वर्ष आहे, 1859 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ किंवा जे भूविज्ञानाचे, आधुनिक भूविज्ञानाचे जे जनक आपण म्हणतो की कार्ल रिटर आणि अलेक्झांडर हम्बोल्ट यांचा 1859 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचा असणाऱ्या भूविज्ञानाचा विकास हा तिथं थांबलेला होता. द्वैतवादी विचारसरणीनं भूगोल क्षेत्र ढवळून निघालेलं होतं. द्वैतवाद ज्याला आपण इंग्रजीमध्ये डायकॉटॉमी असं म्हटलं जातं. तर नंतर आपण अभ्यास करणार आहे ती असणारी जी संकल्पना आहे ती थोडक्यात इथं सांगण्यायोग्य नाही. परंतु द्वैतवाद, दोन वाद होते, द्वैतवाद, डायकॉटॉमी, या असणारे दोन विचार किंवा दोन विचार प्रवाह हे मोठ्या प्रमाणात रुजू झाले किंवा कार्ल रिटर आणि हम्बोल्ट यांच्या मृत्यूच्या नंतर. त्यानंतर मात्र रिस्तोफेन व फ्रेडरिक रॅडझेल नावाचे हे जे शास्त्रज्ञ होते, कोण, रिस्तोफेन आणि फ्रेडरिक रॅडझेल या शास्त्रज्ञांनी पुन्हा भूविज्ञानाचा आधुनिक अभ्यास जो थांबलेला होता कार्ल रिटर आणि हम्बोल्टच्या मृत्यूनंतर 1859 नंतर, त्या अभ्यासाला त्यांनी गती दिली. परंतु पुढे 1904 मध्ये रिस्तोफेन एक्सपायर झाले किंवा वारले आणि 1905 मध्ये रॅडझेल वारले आणि त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा हा विकास हा मंद गतीने होऊ लागला. या दोघा भूगोलतज्ञांच्या विचाराचा प्रभाव जर्मन भूगोलशास्त्रावर दीर्घकाळ राहिलेला होता. त्याचा संदर्भ घेतल्याखेरीज या शास्त्रात काही घडू शकत नव्हतं. हे दोघेच भूगोलतज्ञ प्राकृतिक शास्त्राकडून भूगोलाकडे वळलेले होते, तरीही त्यांनी मानवी भूगोलशास्त्राकडे दुर्लक्ष केलेलं नव्हतं. रिस्तोफेन बर्लिन विद्यापीठात तर रॅडझेल लिप्झिग विद्यापीठात अध्यापन, संशोधन, मार्गदर्शक म्हणून अतिशय विद्यार्थीप्रिय होते. विशेषतः रॅडझेलच्या मार्गदर्शनाखाली किमान 100 विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रबंध पूर्ण केलेले होते. यावरून एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या की रॅडझेलचं असणारं कार्य हे किती मोठं आहे.
की 100 विद्यार्थ्यांनी ते प्रबंध संशोधन किंवा शोध लावलेले प्रबंध हे विद्यापीठामध्ये सबमिट केलेले होते. इतकं त्यांचं काम हे मोठ्या प्रमाणात होतं. अँथ्रोपोजिओग्राफी व राजकीय भूगोलातील लेखन अद्यापही त्या ठिकाणी लोकप्रिय आहे. भूविज्ञानामध्ये अँथ्रोपोजिओग्राफी आणि राजकीय भूगोल पॉलिटिकल जिओग्राफी हे जे 2 शाखेतील त्यांनी केलेलं जे लिखाण आहे ते हे इतकं मोठ्या प्रमाणात पॉप्युलर असलेलं आपल्याला दिसून येतं. अरिस्टोफेनचा चीनवरील ग्रंथ म्हणजे भूगोल साहित्यातील अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे असं मानलं जातं. की प्रामुख्यानं या काळात रॅडझेल व अरिस्टोफेन खेरीज इतर काही शास्त्रज्ञ होते. ते सागरशास्त्र असेल, त्यानंतर क्लायमॅटॉलॉजी हवामानशास्त्र, भूभौतिकी तज्ज्ञ, भूभौतिकीशास्त्र, प्राकृतिक भूगोल, हवामानशास्त्र असेल, त्यानंतर सागर विज्ञान मी तुम्हाला सांगितलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात हे शास्त्रज्ञ हे कार्य करत होते किंवा कार्यामध्ये ते गुंतलेले होते असं आपल्याला दिसून येतं. आता या काळामध्ये प्रामुख्यानं अरिस्टोफेन व रॅडझेल यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन 20व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक जर्मन शास्त्रज्ञ, जर्मन देशामध्ये असणारे जे अभ्यासू मुलं होती, अभ्यासू विद्यार्थी होते, हे अनेक जण तरुण हे भूगोल तज्ज्ञ म्हणून उदयास आले आणि भूगोलशास्त्राच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देऊ लागलेले आपल्याला दिसून येतात. यांचा उल्लेख हा मुळातच तरुण गट, यंग ग्रुप म्हणून केला जात होता. या गटामध्ये अल्बर्ट पेंक, अल्फ्रेड हेटनर, अल्फ्रेड फिलिप्स, त्यानंतर थिओडर सापर या विज्ञानातील या तज्ज्ञांचा उल्लेख हा आपल्याला आवर्जून करावा लागतो. आता पूर्वी या देशामध्ये अनेक भूगोलशास्त्रीय पत्रिका प्रकाशित केल्या जात होत्या. या काळामध्ये त्यात आणखी काहींनी भर घातली. शैक्षणिकदृष्ट्या जर्मनीत भूगोलशास्त्राला पूर्वीचे महत्त्व प्राप्त झाले. इसवी सन 1900 पर्यंत देशातील बहुतेक विद्यापीठामध्ये भूगोलाच्या प्राध्यापकांची पदे ही निर्माण करण्यात आली. या काळातील या शास्त्रातील विकासाची दिशा हेटनर यांनी त्यांच्या व्याख्येतून दिलेली आपल्याला दिसून येते व लेखनातून सुद्धा त्यांनी दिलेली आहे. म्हणून हेटनरना भूगोलाचा रीतितज्ञ मानले जाते, रीतितज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर अशा प्रकारे जर्मन भूगोल संप्रदाय हा जगातील भूविज्ञानाला किंवा भूवैज्ञानिकांना एक विशिष्ट दिशा देण्याचं काम करणारा गट म्हणून त्या काळामध्ये पाहिलं जात होतं. आणि त्याची असणारी आधुनिक अभ्यासाची एक वैज्ञानिक संकल्पना घेऊन भूविज्ञानाचा अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती होती, ही प्रवृत्ती रुजवण्याचं महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट आणि कार्ल रिटर. अलेक्झांडर हुम्बोल्ट आणि कार्ल रिटर या 2 जर्मन शास्त्रज्ञांनी हे काम केलेलं होतं. आणि तदनंतर काय होतं की हे शास्त्रज्ञ जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचा दबदबा हा त्या काळामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. आणि नंतर मात्र काय होतं की त्यांचा मृत्यू झाला. मगाशी मी सांगितलं की 1859 हे 2 भूगोलतज्ञ एक्सपायर झाले. कोण? कार्ल रिटर आणि हम्बोल्ट. त्यानंतर त्यांचा अभ्यास हा थांबला. जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्या ठिकाणी अनेक भूगोलतज्ञ हे उदयास आले, त्यांनी विकास केला. आणि त्यानंतर त्यांच्या असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासात गती घेतली. अभ्यास त्यांचा पूर्ण चालू केला. 1859 नंतर कोण होते ते? तर अरिस्टोफेन आणि फ्रेडरिक रॅडझेल. आता हे ऑनलाईन लेक्चर असल्यामुळं ही नावं तुमच्या लक्षात राहतील नाही राहतील. ज्यावेळी आपलं ऑफलाईन चालू होईल त्यावेळी तुम्हाला याचा सराव पण होईल किंवा तुम्हाला लिखित स्वरूपात नोट्स तुम्हाला वर्गात तुम्हाला दिल्या जातील. त्यावेळी तुम्हाला हे सोपं वाटेल. आता तसं काही इतकं अवघड नाही, परंतु थोडं ऐकत असताना तुम्हाला ही नावं नवीन आहेत. आता रॅडझेल असतील, त्यानंतर अरिस्टोफेन असेल, कार्ल रिटर असेल, अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट असतील, ही शास्त्रज्ञांची नावं, रॅडझेल असतील, हे शास्त्रज्ञांची नावं थोडीशी नवीन आहेत तुम्हाला. परंतु नंतर तो सरावानं ती तुम्हाला तुमचे मित्र झाल्यासारखं होतील. परंतु तो
ती मैत्री तुम्ही त्यांच्याशी केली पाहिजे. असो, गमतीचा भाग आपण सोडून दिला. तर 1859मध्ये कार्ल रिटर आणि हम्बोल्ट यांच्या मृत्यूनंतर आधुनिक भूगोलाच्या अभ्यासातली जी गती प्राप्त झालेली होती, ही गती थोडीशी कमी झाली. आणि कमी झाल्यानंतर पुन्हा काय झालं, त्यांचे जे विद्यार्थी होते फ्रेडरिक रॅडझल आणि रिस्तोफेन यांनी पुन्हा ते काम सुरू केलं 1859 नंतर. आणि पुन्हा एक असा प्रॉब्लेम झाला की 1904मध्ये रिस्तोफेन एक्सपायर झाले आणि 1905मध्ये रॅडझल यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा या अभ्यासात मरगळ आली. परंतु त्यांचे शेकडो विद्यार्थी विद्यापीठामध्ये कार्यरत होते. त्यांनी भूविज्ञानाचा विकास हा पूर्वीपेक्षा जोमानं करायला सुरुवात केली. आधुनिक प्रकारच्या अनेक संकल्पना या त्यांनी रुजवल्या आणि त्यामुळं काय झालं, तर त्यामुळं एक फायदा झाला की भूविज्ञानाचा विकास हा शास्त्रीयदृष्ट्या झाला आणि त्याला एक जागतिक मान्यता मिळाली असं आपल्याला म्हणावं लागतं. ठीक आहे. यानंतर पुढच्या तासाला आपण फ्रेंच भूगोल संप्रदाय किंवा फ्रेंच स्कूल ऑफ जॉग्राफी हा भाग आपण कंटिन्यू करू किंवा अभ्यास करू.